श्री स्वामी समर्थ. जे मनुष्य ही कथा फक्त ऐकतील त्यांचे सर्व पाप नष्ट होऊन त्यांची कितीही मोठी इच्छा पूर्ण होईल. कर्ज, वाईट शक्ती, गरिबी कायमचं घर सोडून निघून जाईल. लक्ष्मी माता स्वतः आज तुमच्या घरी चालत येईल. धर्मराज युधिष्ठिरांनी विचारलं, जनार्दन, ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षात कोणती एकादशी येते? तिचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, राजन, या एकादशीचे वर्णन परमधर्मात्मा सत्यवतीनंदन श्री व्यास मुनी करतील, कारण ते सर्व शास्त्रांचे ज्ञाता आणि वेदांगांचे निष्णात विद्वान आहेत. महर्षी वेदव्यास म्हणाले, दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नये. द्वादशीला स्नानादीचे पवित्र व्हावे व फुले वाहून श्री केशवाची पूजा करावी. मग नित्य पूजापाठ आटपून प्रथम ब्राह्मणांना भोजन करवून शेवटी स्वतः भोजन करावे. राजन, प्रसूती वा मृत्यूनंतर लागलेल्या सुतकातही एकादशीला निराहार राहावे. भीमसेन म्हणाले, परम बुद्धिमान पितामह, माझी उत्तम गोष्ट ऐका. धर्मराज युधिष्ठिर, कुंती माता, द्रौपदी, अर्जुन, नकुल, सहदेव हे एकादशीला कधी भोजन करत नाहीत आणि मलाही नेहमी हेच सांगतात की भीमसेन, तू सुद्धा एकादशीला काही खाऊ नकोस. परंतु मी त्यांना हेच सांगतो की माझ्याकडून भूक सहन होणार नाही. भीमसेनचे बोलणे ऐकून व्यास मुनी म्हणाले, जर तुला स्वर्गप्राप्ती करायची असेल आणि तू नरकाला दूषित समजत असशील तर दोन्ही पक्षातील एकादशीला भोजन करू नकोस. भीमसेन म्हणाले, महाबुद्धिमान पितामह, मी आपणासमोर अगदी खरे सांगतो की एक वेळ भोजन करूनही माझ्याकडून व्रत होत नाही. मग उपवास करून अगदी निराहार तर मी कसा बरे राहू शकेन? माझ्या पोटात वृक नामक अग्नी सदैव प्रज्वलित असतो, म्हणून जेव्हा मी खूप खातो तेव्हाच हा शांत होतो. हे महामुनी, मी वर्षभरात केवळ एकच उपवास करू शकतो, म्हणून ज्याद्वारे स्वर्गप्राप्ती सुलभ होईल आणि जे व्रत केल्याने माझे कल्याण होऊ शकेल असे एखादे व्रत निश्चयपूर्वक सांगण्याची कृपा करावी. मी त्याचे योग्य प्रकारे पालन करेन. महर्षी व्यास म्हणाले, भीम, ज्येष्ठ महिन्यात सूर्य वृषभ राशीत असो वा मिथुन राशीत असो, शुक्ल पक्षात जी एकादशी येते तिचे प्रयत्नपूर्वक निर्जल व्रत करावे. फक्त सोळ भरण्यासाठी किंवा आचमन करण्यासाठी तोंडात पाणी घ्यावे. याशिवाय विद्वान पुरुषांनी कोणत्याही प्रकारे तोंडात पाणी घेऊ नये, नाहीतर व्रत खंडित होते. एकादशीला सूर्योदयापासून द्वादशीच्या सूर्योदयापर्यंत मनुष्याने जलसेवन न केल्याने हे व्रत पूर्ण होते. त्यानंतर द्वादशीला पहाटे स्नान करून ब्राह्मणांना जल आणि सोने दान करावे. अशा प्रकारे विधिवत सर्व कार्ये पूर्ण करून जितेंद्रिय पुरुषाने ब्राह्मणांना भोजन करवून नंतर स्वतः भोजन करावे. वर्षभरात जितक्या एकादशी असतात त्या सर्वांचे पुण्यफळ निर्जला एकादशीच्या व्रताने मिळते, यात किंचितही शंका नाही. शंख, चक्र, गदाधारी श्रीहरींनी मला सांगितलं होतं की जर मनुष्य सर्वांना सोडून एकमेव मला शरण आला आणि एकादशीला निराहार राहिला तर तो सर्व पापांपासून मुक्त होतो. एकादशीला व्रत करणाऱ्या मनुष्याजवळ विशालकाय, विक्राळ, आकृतीधारी आणि काळ्या रंगांचे दंड पाशधारी भयंकर यमदूत जात नाहीत. अंतकाळी पितांबरधारी सौम्य स्वभावाचे हाती सुदर्शन चक्र धारण करणारे आणि मनासमान वेगवान विष्णुदूत या वैष्णव पुरुषाला वैकुंठात घेऊन जातात. म्हणून निर्जला एकादशीला प्रयत्नपूर्वक उपवास आणि श्रीहरींची पूजा करावी. स्त्री असो वा पुरुष, जर
त्याने मेरू पर्वताएवढे घोर पाप केले असेल तर ते सर्व या एकादशी व्रताच्या प्रभावाने भस्म होते. जो मनुष्य या दिवशी पाण्याच्या नियमाचे म्हणजेच पाणी न पिणे यांचे पालन करतो तो पुण्याचा वाटेकरी होतो. त्याला प्रत्येक प्रहरात कोट्यवधी सुवर्णमुद्रा दान करण्याचे पुण्यफळ मिळते असे म्हटले जाते. मनुष्य निर्जला एकादशीला स्नान, दान, जप, होम इत्यादी जे काही करतो ते सर्व अक्षय होते. हे भगवान श्रीकृष्णांचे कथन आहे. निर्जला एकादशीला विधिवत व्रत उपवास करून मनुष्य वैष्णव पद प्राप्त करतो. जो मनुष्य एकादशीला अन्न खातो तो जणू पाप खातो. इहलोकी तो चांडाळासारखा आहे आणि मृत्यूनंतर त्याची दुर्गती होते. जे ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशीला उपवास करून दान करतील ते परमप्रदास प्राप्त होतील. ज्यांनी एकादशीचा उपवास केला आहे ते जरी ब्रह्महत्यारे, मद्यपी, चोर आणि गुरुद्रोही असले तरीही ते पातकांपासून मुक्त होतील. हे कुंतीनंदन, निर्जला एकादशीला श्रद्धाळू स्त्री पुरुषांसाठी जे विशेष दान आणि कर्तव्य शास्त्रसंमत आहे ते ऐका. या दिवशी सागरात शयन करणाऱ्या श्री विष्णूंची पूजा आणि गोदान करण्याचे विधान आहे. पुरेशी दक्षिणा आणि विविध मिष्टानाद्वारे प्रयत्नपूर्वक ब्राह्मणांना संतुष्ट करावे. असे केल्याने ब्राह्मण अवश्य संतुष्ट होतात आणि ते संतुष्ट झाल्यावर श्रीहरी मोक्ष प्रदान करतात. ज्यांनी शम, दम आणि दान करून श्रीहरींची पूजा व रात्री जागरण करीत या निर्जला एकादशीचे व्रत केले आहे त्यांनी स्वतःसह पूर्वीच्या आणि भावी 100 पिढ्यांना वैकुंठात पोचविले आहे. निर्जला एकादशीला अन्न, वस्त्र, गाय, जल, बिछाना, सुंदर आसन, कमंडलू तसेच छत्री दान करावी. जो ज्येष्ठ व सप्ताह ब्राह्मणाला जोडे दान करतो तो सोन्याच्या विमानात बसून स्वर्गात प्रतिष्ठित होतो. जो या एकादशीचे महात्म्य भक्तिभावाने श्रवण अथवा कथन करतो तो स्वर्गात जातो. चतुर्दशी युक्त अमावस्येला सूर्यग्रहणाच्या वेळी श्राद्ध करून मनुष्य जे पुण्यफळ प्राप्त करतो तेच पुण्यफळ या एकादशीचे महात्म्य श्रवण केल्यानेही लागते. प्रथम दंतधावन करून हा संकल्प केला पाहिजे की मी श्रीहरींच्या प्रसन्नतेसाठी एकादशीला निराहार राहून आचमनाखेरीज पाणी पिणार नाही. द्वादशीला देवेश्वर भगवान श्री विष्णूंची पूजा करावी. गंध, धूप, फुले व सुंदर वस्त्राने विधिवत पूजा करून पाण्याचा कलश दान करण्याचा संकल्प करून पुढील मंत्र म्हणावा. देवदेव ऋषिकेश संसारावरन तारक, उदकुंभ प्रदादेन, नय मानम परमानम गतीम. भवसागरातून तारणारे हे देवादिदेव ऋषिकेश, या पाण्याच्या कलशाचे दान केल्याने आपण मला परमगती द्यावी. भीमसेन, निर्जला एकादशीला श्रेष्ठ ब्राह्मणांना साखरेबरोबर पाण्याचा घडा दान केला पाहिजे. असे केल्याने मनुष्य श्री विष्णूंच्या सानिध्यात आनंदाचा अनुभव करतो. अशा प्रकारे जो या पापनाशिनी एकादशीचे विधिवत व्रत करतो तो निष्पाप होऊन परमपद प्राप्त करतो. हे ऐकून भीमसेनने देखील हे शुभ एकादशी व्रत सुरू केले. तेव्हापासून ही पांडव द्वादशी म्हणून प्रसिद्ध आहे. जे भक्त वर्षातील सर्व एकादशी व्रत ठेवू शकत नाहीत त्यांनी निर्जला एकादशीचे व्रत केले पाहिजे. कारण हे व्रत ठेवून इतर सर्व एकादशी केल्यासारखं पुण्य प्राप्त होतं. या उपोषणाची पद्धत खालीलप्रमाणे आहे. या व्रतामध्ये एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशी द्वादशी तिथीच्या सूर्योदय होईपर्यंत पाणी आणि अन्न घेतले जात नाही. एकादशीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे. नंतर संकल्प घ्यावा. भगवान श्रीहरी विष्णूजी यांची पिवळी फुले, फळे, अक्षता, दुर्वा, चंदन इत्यादीची पूजा करावी. यासाठी सर्वप्रथम षोडोपचार करा.
सर्वप्रथम भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा करावी. नंतर प्रभूंचे ध्यान करत ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करावा. नंतर सूर्याला अर्घ्य द्यावं. या दिवशी भक्तिभावाने कथा कीर्तन करणे फळदायी ठरतं. या दिवशी व्रत करणाऱ्याने पाण्याने भरलेलं कळश व त्यावर पांढरं वस्त्र ठेवून त्यावर साखर आणि दक्षिणा ठेवून ब्राह्मणाला दान द्यावं. नंतर दान, पुण्य, इतर कार्य केल्याने विधी पूर्ण होते. धार्मिक श्रद्धेनुसार या व्रताचे फळ दीर्घायुष्य, आरोग्य तसेच सर्व पापांचा नाश करणारा आहे. निर्जला एकादशीला दान देण्याचे महत्त्व. या एकादशी व्रतानुसार अन्न, पाणी, कपडे, आसन, शूज, छत्री, पंखे, फळे इत्यादी दान कराव्यात. या दिवशी पाणी दान करणाऱ्या भाविकांना सर्व एकादशीचे फळ मिळते. या एकादशीचे व्रत केल्याने इतर एकादशीला अन्न खाण्याच्या पापापासून मुक्ती मिळते आणि संपूर्ण एकादशींच्या पुण्याचं लाभ मिळतं. असे मानले जाते की जो भक्त या पवित्र एकादशीला भक्तीने व्रत ठेवतो त्याला सर्व पापांपासून मुक्त करून अविनाशी पद प्राप्त होते. तर प्रेमळ भक्तांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या परमेश्वराचा जयघोष करायला विसरू नका. तसंच हा व्हिडिओ लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.